डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून मिशन रोजगार अंतर्गत महिलांसाठी मोफत उद्योजकता निर्मिती प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं जात आहे। त्यानुसार राजलक्ष्मी नगर इथं माजी नगरसेविका दीपा मगदूम यांनी वीर सावरकर हॉल इथं या शिबिराचं आयोजन केलं होतं। या शिबिरात महिलांना चॉकलेट मोदक, बर्फी, शाही तुकडा, स्वीट कॉर्न, सूप, बॉम्बे सँडविच, पिझ्झा, व्हेज फ्राईड राईस, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यापासून पनीर, रसमलाई यासारखे उपपदार्थ तसंच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करण्याची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। डी.वाय. पाटील स्कूल अँड हॉस्पिटॅलिटीचे शेफ रोहन हवालदार यांच्यासह नेहा तुरंबेकर, भक्ती जोशी, ज्ञानदा राजहंस, प्रद्युम्न नाडपुरोहित, राहुल क्षीरसागर यांनी महिलांना खाद्यपदार्थ तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं। या प्रशिक्षणामुळे महिलांच्या कलाकौशल्यात वाढ होऊन त्यांना घर बसल्या अर्थार्जन करण्यासाठी मदत होईल असा माजी नगरसेविका दीपा मगदूम यांनी विश्वास व्यक्त केला। या प्रशिक्षण शिबिराचा आम्हाला चांगला फायदा झाल्याचं उपस्थित महिलांनी सांगितलं। डी.वाय. पाटील साहेबांच्या तर्फे महिलांसाठी पाककृती शिकवण्याचा एक किंवा बिझनेसच्या दृष्टीने एक कार्यक्रम चालू ठेवला होता। त्या कार्यक्रमाचा आम्ही लाभ घेतला, आम्हाला भरपूर त्याचा फायदा झाला। असेच अनेक कार्यक्रम ठेवून बायकांच्या चालना किंवा बायकांच्या रोजगार करण्याच्या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन करावं साहेबांनी, आणि आम्ही सगळ्या मगदूम ताईंचे आणि साहेबांचे खूप खूप आभारी। आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील व आमदार ऋतुराज दादा यांच्या मार्गदर्शनाखाली राजलक्ष्मी नगरमध्ये खाद्यपदार्थ प्रशिक्षण आयोजित केले आहे। त्याचा लाभ खूप महिलांनी घेतला। यामध्ये लहान मुलांसाठी पोषक आहार, महिलांसाठी आरोग्यासाठी चांगले पदार्थ जे आपले खूप आहेत रोहित सर यांनी खूप छान मार्गदर्शन केलं, खूप छान सांगितलं, त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे खूप आभारी आहे। या कार्यक्रमासाठी रोहिणी साळुखे, सुचिता कारेकर, जया पवार, सुनीता जाधव, शिवानी सावंत, पूजा आरडे, किरण भोसले, वैभव हुजरे, सदाशिव पवार आणि दिग्विजय मगदूम यांचं सहकार्य लाभलं।